नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील मुंबई आग्रा हायवे जवळ धात्रक फाटा लोकमान्य हॉस्पिटलच्या एक्झॅक्टली पाठीमागे 3 BHK कॉर्नर रो हाऊसचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये फक्त एकच युनिट अवेलेबल आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात एलिव्हेशन, असं सुंदर असं एलिव्हेशन आपल्याला या रो हाऊसचं बघायला मिळतं, ज्यामध्ये आपल्याला कॉर्नरचा 3 BHK रो हाऊस बघायचा आहे, जो की 1710 स्क्वेअर फीटचा आहे। तर चला आपण हा प्रोजेक्ट बघून घेऊया। पुढे आल्यानंतर तुम्हाला पार्किंग बघायला मिळते। प्रशस्त अशी पार्किंग आपल्याला इथे दिलेली आहे, जिथे तुमची एक लक्झरियस कार पार्क होऊ शकते, एवढी मोठी पार्किंग आपल्याला दिलेली आहे। फ्रंट एलिव्हेशन बघू शकतात, सुंदर अशा डिझाईनच्या टाइल्स आपल्याला इथे बसवून दिलेले आहे आणि आपल्याला पुढे पोर्चमध्ये वरती PVC मध्ये सुंदर अशा डिझाईनचे टेक्स्चर देखील इथे बसवून दिलेले आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। आपल्याला इथे पाठीमागे जाण्यासाठी 4 ते 5 फुटाचा युजेबल एरिया देखील बघायला मिळतो। तर चला आपण आता रो हाऊस मध्ये एंट्री करूया। आपल्याला जो मेन डोर बघायला मिळतो हा वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला दिलेला आहे, त्याला आपल्याला वुडन फ्रेमिंग करून दिलेली आहे। त्यानंतर मध्ये आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजचं हॉल आपल्याला इथे दिलेला आहे। इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट बसवू शकतात, इथे सोफा वगैरे अरेंज करू शकतात, म्हणजे सगळ्या गोष्टी इथे अरेंज करून देखील तुम्हाला चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। त्यासोबतच हॉलला आपल्याला 2 विंडो दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला हॉलमध्ये व्हेंटिलेशनचा तर तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। त्यासोबतच खाली आपल्याला 2x2च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत। हॉलला अटॅच आपल्याला POP देखील इथे करून दिलेली आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं L शेप किचन। या किचनला देखील आपल्याला एक विंडो तर तसेच वॉशिंग एरियामध्ये जाण्यासाठी एक डोर देखील इथे दिलेला आहे। तर तसेच आपल्याला इथे पूर्ण सीलिंग पर्यंत इथे टाइल्स बसवून दिलेले आहेत। इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट देखील काढून दिलेले आहे, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन, मिक्सर किंवा वॉटर प्युरिफायर साठी करू शकतात। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्या इथे ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला इथे बाथरूम देखील दिलेलं आहे, जे की इंडियन टॉयलेट आहे, ते देखील तुम्ही बघू शकतात। सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत। गिझर आणि सोलरचे देखील इथे आपल्याला पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। मिक्सर शॉवर इथे आपल्याला अटॅच करून दिलेला आहे। तर तसेच बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे वॉश बेसिन देखील बघायला मिळतो। आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला इथे एक बेडरूम दिलेला आहे, तो देखील आपण बघून घेऊ शकतो। खालीच आपल्याला सुंदर असा एक बेडरूम दिलेला आहे, त्याला आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात। दोन्ही विंडोला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग करून दिलेली आहे आणि दोन्ही विंडो या स्लायडिंगच्या आहेत, त्याला मॉस्किटो नेट देखील आपल्याला बसवून दिलेले आहे। चला आपण आता वरचे बेडरूम्स बघून घेऊया। मित्रांनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओमध्ये या रो हाऊसच्या प्राइस, स्क्वेअर फीट मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। वरती जाण्यासाठी आपल्याला इथे स्टेअरकेस बघायला मिळतात आणि स्टेअरकेसला आपल्याला SS रेलिंग देखील इथे बसवून दिलेल्या आहे। वरती देखील आपल्याला 2 बेडरूम दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक बेडरूम मास्टर बेडरूम आहे आणि एक कॉमन टॉयलेट बाथरूम देखील आपल्याला इथे बघायला मिळतं, जिथे तुम्हाला कमोड बसवून दिलेला आहे। तर तसेच सुंदर अशा टाइल्स आपल्याला पूर्ण सीलिंग पर्यंत बसवून दिलेले आहेत। सोलर आणि गिझरचे सर्व पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। तर तसेच मिक्सर आणि शॉवर आपल्याला इथे बसवून दिलेला आहे। बाहेर आल्यानंतर इथे तुम्हाला वॉश बेसिन देखील बघायला मिळतं आणि हा आहे आपला मास्टर बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकतात, इथे तुमचा किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे। तर तसेच इथे आपल्याला व्हेंटिलेशनसाठी 2 विंडो दिलेल्या आहे, त्यामुळे या रूम मध्ये देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा तर तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच टॉयलेट बाथरूम देखील आपल्याला बघायला मिळतं। मध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं इथे देखील आपल्याला कमोड बसवून दिलेला आहे। सुंदर अशा टाइल्स आपल्याला बघायला मिळतात, आवश्यक प्लंबिंग फिटिंग तर तसेच सोलर आणि गिझरचे पॉइंट्स इथे आपल्याला काढून दिलेले आहेत। आणि बाथरूम मध्ये आपल्याला वॉश बेसिन दिलेला आहे। या बेडरूम मध्ये आपल्याला इथे वरती लॉफ्ट देखील
दिलेला आहे। तर चला आपण आता तिसरा बेडरूम बघून घेऊया। हा आहे आपला लास्ट बेडरूम। याची साईज सुद्धा खूप मोठी आपल्याला दिलेली आहे। इथे तुमचे 2 बेड आरामशीर बसतील एवढी मोठी जागा आपल्याला या बेडरूम मध्ये बघायला मिळते। या बेडरूमला देखील आपल्याला 2 विंडो दिलेल्या आहेत, त्याही मोठ्या साईज मध्ये आपल्याला बघायला मिळतात। दोन्ही विंडो या स्लायडिंगच्या आपल्याला दिलेल्या आहेत। त्यासोबतच या बेडरूमला अटॅच आपल्याला गॅलरी देखील दिलेली आहे। या बेडरूम मध्ये देखील आपल्याला वरती लॉफ्ट बघायला मिळतो। तर चला आपण आता गॅलरी मधला व्ह्यू बघून घेऊया। ही आहे आपली प्रशस्त अशी गॅलरी। याची साईज तुम्ही बघू शकतात, खूप मोठी साईज आपल्याला इथे दिलेली आहे। त्यासोबतच इथे आपल्याला एसएसच्या रिलिंग टफन ग्लास देखील बघायला मिळतं। आणि माझ्या समोर जे तुम्ही बघत आहात हे लोकमान्य हॉस्पिटल आहे। तर चला आपण आता टेरेसवरचा व्ह्यू बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला आजूबाजूची डेव्हलपमेंट, हायवे या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। आपण आता आलेलो आहोत टेरेसवरती। टेरेसवर आल्यानंतर वरती तुम्हाला बघायला मिळतं पूर्ण आपल्याला चायना मोझेक गोट्या इथे करून दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला लिकेजचा कुठलाही प्रॉब्लेम इथे जाणवणार नाही। 1000 लिटरची वॉटर टँक आपल्या इथे पारस कंपनीची बघायला मिळते। त्यासोबतच आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। आणि आपल्याला इथून हायवे जो आहे तो एकदम हाकेच्या अंतरावरती बघायला मिळतो। मुंबई आग्रा हायवे आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 50 मीटरच्या अंतरावरती आहे। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे आहे लोकमान्य हॉस्पिटल। हा जो प्रोजेक्ट आहे हा रेडी टू मूव्ह आणि पूर्ण डेव्हलप एरियामध्ये असून हायवे पासून एकदम जवळ आहे। धात्रक फाट्याजवळ हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो। तर तसेच या प्रोजेक्ट पासून हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज हे सगळं काही हाकेच्या अंतरावरती जवळच आहे। तर तसेच आपण जो आता 3 BHK कॉर्नरचा रो हाऊस बघितला हा 1710 स्क्वेअर फीटचा असून याची जी प्राइस आहे ती 69 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तर लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस, धन्यवाद।